जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. 45 वर्षाची मामी 24 वर्षीय भाच्याच्या प्रेमात, सुटकेच्या नादात आणखी फसली. ते फोटो व्हायरल झाले. मामीने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने आपल्या अपहरणाची खोटी कहाणी रचली. मामीवर अत्याचार करत तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी भाच्याची तुरुंगात रवानी केली. मामी भाच्याचे अनैतिक प्रेम आणि ब्लॅकमेलिंगचा थरारक एक सखोल विश्लेषण मी तुम्हाला सांगत आहे. नात्यातील पवित्रता आणि विश्वास जेव्हा स्वार्थाच्या आणि वासनेच्या वळणावर येतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचे उत्तम उदाहरण झाशीतील ही घटना ठरली आहे. 45 वर्षीय मामी आणि 24 वर्षीय भाचा यांच्यातील अनैतिक संबंध, त्यातून निर्माण झालेला तणाव, सुटाची भावना आणि अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडलेला तरुण. या प्रकरणातील प्रत्येक वळण मानवी स्वभावाच्या गडद छटा उघड करणारे आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात अंतर्गत येणाऱ्या प्रेमनगर भागातील मलमपूर येथील आहे. येथील एक 24 वर्षीय तरुण जो गुरुग्राममध्ये खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करत होता. त्याच्यात सख्या मामीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. वयातील 21 वर्षाचे अंतर असूनही दोघे काही काळापासून अनैतिक संबंधात गुंतले होते. सुरुवातीच्या काळात हे संबंध गुपचूप चालले होते, परंतु काळाच्या ओघात या नात्यात क्रूरता निर्माण झाली. 45 वर्षीय मामीला या चुकीच्या नात्यातून बाहेर पडायचे होते आणि तिला आपल्या आयुष्यातून भाच्याची सुटका हवी होती. हा निर्णय या संपूर्ण वादाचे मूळ कारण ठरले. जेव्हा मामीने भाच्याशी असलेले संबंध तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तरुणाला आपला अपमान सहन झाला नाही. त्याने हे संबंध सहजपणे स्वीकारण्याऐवजी मामीला धडा शिकवण्याचे ठरवले. त्याने केवळ तिला धमकावलेच नाही तर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल केले. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तेव्हा मामीने धाडस करून प्रेमनगर पोलीस ठाण्यात भाच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. ही तक्रार म्हणजे या तरुणासाठी एक मोठा धक्का होता. आता आपली कारकिर्दी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याने एक अतिशय धोकादायक डाव खेळला. स्वतःच्याच
अपहरणाचे नाटक केले. तरुणाने नियोजित पद्धतीने 8 मार्च रोजी घर सोडले आणि तो बेपत्ता झाला. त्यानंतर 9 मार्च रोजी त्याने आपल्याच मामीच्या भावाचा मोबाईल चोरला आणि त्यावरून आपल्या नातेवाईकांना स्वतःच्या अपहरणाचा संदेश पाठवला. त्याने स्वतःला अपहरणकर्ता भासवून कुटुंबाकडे 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. हा डाव अधिक प्रभावी करण्यासाठी त्याने पोलिसांना फोन करून थेट आपल्या मामीवरच अपहरणाचा संशय व्यक्त केला. त्याने असा दावा केला की त्याला अडकवण्यासाठी मामीनेच हे षडयंत्र रचले आहे. 20 मार्च रोजी पुन्हा एकदा मामीच्या भावाच्या मोबाईलवरून पोलीस अधिकाऱ्यांना अपहरणाचे संदेश आल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस विभागाने त्याच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केले. तरुणाने पोलिसांना गुमराह करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या सतर्कतेपुढे त्याचे काहीही चालले नाही. झाशी ललितपूर हायवेवर दिल्ली रोड जवळ पोलिसांच्या पाळत ठेवणाऱ्या पथकाने गुरुवारी या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने केवळ मामीला बदनाम केले नाही, तर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला आणि नंतर पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर भाच्याची रवानी तुरुंगात ही करण्यात आली. ही घटना समाजासाठी अनेक प्रश्न उपस्थित करते. रक्ताच्या नात्यात असलेल्या विश्वासाचे उल्लंघन केल्यामुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. अश्लील फोटो व्हायरल करणे हा एक गंभीर सायबर गुन्हा आहे. सोशल मीडियाचा वापर जेव्हा सूट घेण्यासाठी केला जातो, तेव्हा त्याचा फटका पीडितेच्या आयुष्याला कायमस्वरूपीच बसतो. स्वतःच्या अपहरणाचे नाटक करून पोलिसांना गुमराह करणे आणि दुसऱ्यांवर खोटा आळ घेणे हे देखील एक गंभीर कायदेशीर कृत्य आहे. हे प्रकरण एका चुकीच्या नात्याचा शेवट किती दुःखद होऊ शकतो हे दर्शवते. प्रेमात मिळालेला नकार स्वीकारण्याची परिपक्वता तरुणाकडे नव्हतीच, ज्याचे पर्यवसाय बलात्काराच्या तक्रारीत आणि अखेर तुरुंगवासातच झाले. आज ही मामी आणि भाचा दोघेही कायद्याच्या चौकटीत अडकले आहेत, ज्यामुळे दोन्ही कुटुंबाची सामाजिक बदनामी तर झालीच आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला ते आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.